वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको जाना आमे इसका क्वेश्चन आंसर बोलने जा रही हूँ। क्लास 7 ಕೊಳದಲ್ಲಿನ ಆಮೆಗೆ ಯಾವ ಆಸೆ ಮೂಡಿತು? जो आमे यानी कि टॉर्टॉइस उसको क्या इच्छा होता है? ಕೊಳದಲ್ಲಿನ ಆಮೆಗೆ ಹಕ್ಕಿಯಂತೆ ಬಾನಿನಲ್ಲಿ ಹಾರಬೇಕ ಬಾನ ಬಾನಿನಲ್ಲಿ ಹಾರಬೇಕೆಂಬ ಆಸೆ ಮೂಡಿತು। यानी कि जो टॉर्टॉइस है उसको आकाश में उड़ना चाहिए करके इच्छा होता है। द सेकेंड क्वेश्चन, ಆಮೆ ಹಂಸಗಳ ಸಂಘವನ್ನು ಏಕೆ ಬೆಳೆಸಿತು? ಆಮೆ यानी कि हंसಗಳ संघ क्यों यानी वो दो पक्षियों का फ्रेंडशिप क्यों किया? ಅಕ್ಕಿಯಂತೆ ಬಾನಿನಲ್ಲಿ ಹಾರಲು ಆಮೆ ಹಂಸಗಳ ಸಂಘವನ್ನು ಬೆಳೆಸಿತು। उसको पक्षी जैसा इसमें क्या टॉर्टॉइस को पक्षी जैसा इसमें उड़ना था, इसलिए उन्होंने ये दो पक्षियों का फ्रेंडशिप किया। ಬಾನಲ್ಲಿ ಸಾಗಿದ ಆಮೆಗೆ ಏಕೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು? जब ऊपर जा रहा था तो टॉर्टॉइस को क्यों गुस्सा आया? ಬಯಲಿನಲ್ಲಿದ್ದ ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರು ಆಮೆಯನ್ನು ಕಂಡು ಕಲ್ಲು ಹಾರುತ್ತಿದೆ, ಆಮೆ ಕೆಳಗೆ ಬೀಳಬೇಕು ಎಂದು ಕಿರಿಚಿದ್ದನ್ನು ಕೇಳಿ ಆಮೆಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು। जो खेल रहे थे नीचे लड़के वो बोल रहे थे कि वो टॉर्टॉइस यानी कि कल्लू कल्लू इज द सेंस पत्थर पत्थर उड़ रहा है, उसको गिरना चाहिए नीचे करके जब क्या बोल रहे थे मजाक उड़ा रहे थे तो उसको गुस्सा आया। आमे पड्डे ಹುಡುಗರಿಗೆ ಏನೆಂದು ಬೈದಿತು? यानी कि जो टॉर्टॉइस था वो लड़कों उस बच्चों को क्या डांटा? ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ್ನು ಯಾವಾಗ ನೀವು ಬಿಡುತ್ತೀರೆಂದು ಆಮೆ ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಬೈದಿತು। आपको अपना ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು यानी कि जो यानी कि ऐसा बदमाशी आप लोग कब छोड़ोगे करके वो सुनाता है। ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು यानी ಜಲಸ್ ಫೀಲ್ करना। ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ। how to write the answers in 3 to 4 sentence। यहाँ पे ಹಂಸಗಳು ಆಮೆಯನ್ನು ಬಾನಲ್ಲಿ ಒಯ್ಯಲು ಮಾಡಿದ ಉಪಾಯವೇನು? ಹಂಸ जो पक्षियां टॉर्टॉइस को उड़ते हुए लेके जाने के लिए क्या उपाय किया? what they have done? ಹಂಸಗಳು ಉದ್ದವಾದ ಕೋಲನ್ನು ತಂದು एक लंबा लकड़ी लाते हैं, ಆಮೆಯನ್ನು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಚ್ಚಿ यानी कि उसको बोलता है कि टॉर्टॉइस को बीच में आप काट लो करके ಕೋಲನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳಲು ಹೇಳಿದವು। उस डंडे को पकड़ने के लिए बोलते हैं। ಎರಡು ಹಂಸಗಳು ಒಂದೊಂದು ತುದಿಯನ್ನು उसके बाद दोनों ये दोनों सॉरी पक्षियां दोनों साइड से लकड़ी का दोनों साइड से पकड़ के उसको कच्ची उसके बाद वो उड़ने लगते हैं। अगेन आंसर, ಹಂಸಗಳು ಉದ್ದವಾದ ಕೋಲನ್ನು ತಂದು ಆಮೆಯನ್ನು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಚ್ಚಿ ಕೋಲನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳಲು ಹೇಳಿದವು। ಎರಡು ಹಂಸಗಳು ಒಂದೊಂದು ತುದಿಯನ್ನು ಕೊಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಕಚ್ಚಿಕೊಂಡು ಹಾರತೊಡಗಿದವು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ದ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ವಶನ್, ಬಾನಲ್ಲಿ ಸಾಗಿದ ಆಮೆಗೆ ಯಾವ अनुभवಗಳಾದವು? जब बादल में उड़ रहा था टॉर्टॉइस तो उसको कैसा फील हुआ? ಬಾನಲ್ಲಿ ಸಾಗಿದ ಆಮೆಗೆ ಮನದಲ್ಲಿ ಹರುಷ ಮೂಡಿತು, वो बहुत हैप्पी हुआ। ತಂಪಾದ ಗಾಳಿ ಸಾಗುವ ಮೋಡ ಕಂಡು ಸಂತೋಷ ಹೊಂದಿತು, यानी इतना अच्छा ತಂಪಾದ ಗಾಳಿ यानी कि अच्छा हवा आ रहा था, उड़ते हुए बादल को देख के बहुत खुश हुआ। ಬಹಳ ಸಮೀಪದಿಂದ ಸೂರ್ಯನ ನೋಡಿದ ಅನುಭವವನ್ನು ಹೊಂದಿತು, बहुत पास से सूर्य को देखा जैसा उसको फील हुआ। ಆಮೆಯು ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರನ್ನು ಹೇಗೆ ಬೆಪ್ಪು ಮಾಡಿತು? थर्ड क्वेश्चन, आमे यानी कि टॉर्टॉइस वो बॉयज को कैसा बुद्धू बनाया? ಆಮೆ ಕೆಳಗೆ ಬೀಳಲೆಂದು ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರು ಕಲ್ಲು ಹಾರುತ್ತಿದೆ ನೋಡಿ ಎಂದು ಜರಿದರು। यानी कि वो जो नीचे थे बॉयज वो लोग जब वो क्या बोलते हैं टॉर्टॉइस पकड़ के रखा है लकड़ी को, वो यदि बोलने पे नीचे गिरेगा करके ये लोग मजाक उड़ा रहे थे। तो ಆಗ ಆಮೆ ನೀವೆಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಯಾವಾಗ ಬಿಡುವಿರಿ ಎಂದು ಬೈಯತೊಡಗಿತು। ಆಮೆಯ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಬೆಪ್ಪರಾದರು। लेकिन वो क्या करता है, अपना दोनों हाथ से पकड़ के आप लोग अपना
जलस वो कब छोड़ोगे करके बोलता है। इसलिए वो बॉयज यानी ಬೆಪ್ಪರಾದರು उनको ಆಶ್ಚರ್ಯ हो गया ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ ಅದು ಫಿಲಿಂಗ್ ದ ಬ್ಲಾಂಕ್ಸ್. ಆಮೆಯು ಹಂಸಗಳ ಸಂಘವನ್ನು ಬೆಳೆಸಿತು. ಬಾನಿನಲ್ಲಿ ಸಾಗಿದ ಆಮೆಯು ಸನಿಹದಿಂದ ಸೂರ್ಯನನ್ನು ಕಂಡೆನೆಂದಿತು. ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರು ಎಂದುಕೊಂಡರು ಆಮೆ ಕೆಳಗೆ ಬೀಳಬೇಕು ಎಂದು. ಆಮೆಯು ಪಡ್ಡೆ ಹುಡುಗರಿಗೆ ನೀವು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ್ನು ಎಂದು ಬಿಡುವಿರಿ ಎಂದಿತು. ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭಾಷಾಭ್ಯಾಸ. ಬಿಡಿಸಿ ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಅಂಡ್ ರೈಟ್. ಕೆಳಗಿನ ಪದಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿ ಬರೆಯಿರಿ. ಬಾನಲೊಮ್ಮೆ ಬಾನಲಿ ಪ್ಲಸ್ ಒಮ್ಮೆ. ಆಮೆಗೊಂದು ಆಮೆಗೆ ಪ್ಲಸ್ ಒಂದು. ಬಯಕೆಯನ್ನು ಬಯಕೆ ಪ್ಲಸ್ ಅನ್ನು. ಅಂಶವೆರಡು ಅಂಶ ಪ್ಲಸ್ ಎರಡು. ಹಾರಲೆಂದು ಹಾರಲು ಪ್ಲಸ್ ಎಂದಿತು. ಕೆಳಗೆ ನೀಡಿರುವ ಪದಗಳ ಅರ್ಥ ವ್ಯತ್ಯಾಸ ಬರೆಯಿರಿ. ಉದಾಹರಣೆ ಧನ ಧನ यानी वर्ड मीनिंग का अर्थ व्यत्यास. दोनों वर्ड सेम रहेगा लेकिन उसका मीनिंग डिफरेंट डिफरेंट रहेगा. धना धना. धना यानी हण. धना यानी हसु. धना यानी मनी. धना यानी हसु. हसु यानी कि कौ. उसके बाद कोला कोला. कोला यानी सरोवर. सरोवर समुंदर. कोला यानी बेड़ी. बेड़ी यानी कि वो क्या गाय को बांध के रखते हैं ना उसको बोला जाता है. बानु भानु. बानु इज द आकाश. बानु इज द सूर्य. हारू आरू. हारू यानी जिगी जंप करना. आरू यानी नंबर संख्ये. मध्य मध्य. मध्य यानी नडुवे बीच में. मध्य यानी मद्यपान. क्या बोल अल्कोहलिक. मत्ते यानी मत्ते मेत्ते. मत्ते यानी पुनः अगेन. मेत्ते यानी अरगु यानी कि पचन पच जाना. हक्की हेक्की. हक्की यानी पक्षी. हेक्की यानी आयदु. हक्की यानी बर्ड. हेक्की यानी उठा के खाना. ಕೆಳಗಿನ ಶಬ್ದಗಳ ಹಿಂದೆ ಅಥವಾ ಮುಂದೆ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಸೇರಿಸಿ ಪ್ರಾಸಪದ ರಚಿಸಿ. ಆಹಾರ ಮಾದರಿ ಮಾದರಿಯಂತೆ. ಪ್ರಸಂಗ ಆಹಾರ. ದಮನ ಸಾಗರ ಕೊಳವೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜಾಣ ಆಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಸಪದವನ್ನು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿರಿ. ಪ್ರಾಸಪದ ಇನ್ ದ ಸೆನ್ಸ್ ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್. ಮೂಡಿತು ಬೆಳೆಸಿತು. ಬಂದವು ತಂದವು. ಹಾರತೊಡಗಿತು ಸಾಗತೊಡಗಿತು. ಕಂಡರು ಕೊಂಡರು. ಬೆಪ್ಪಾದರು ಬೆಪ್ಪಾದರು. ಎಂದಿತು ಅಂದಿತು. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.